टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सगळे कलाकार लोक इथे आता रथयात्रेत सहभागी झालेत। हास्य जत्राचे कलाकार आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? काय फार आनंद मिळतोय, फार मज्जा येते। मी मगापासून तेच सांगतोय की ज्या पद्धतीने इथे एवढे सगळे लोक या शोभायात्रेत सामील झालेले आहेत आणि सगळ्यांमध्ये एक उत्साह आहे जो प्रत्येकामध्ये असा पास केला जातोय, असं प्रत्येकापर्यंत पोहोचवला जातो आणि त्याच्यामुळे उत्साहाची लाट आलेली आहे। तुम्ही मागे घोषणा ऐकू शकता, पुढे ढोल ताशा पथक आहे जे सगळ्यांचं ढोल ताशा वाजवून मनोरंजन करतात आणि त्याच्यामुळे ना जास्त मज्जा येते, म्हणजे एंटरटेन होतोय आणि ॲट द सेम मोमेंट आणखीन चालावं असं वाटतं। ही शोभायात्रा खरंच आपण आणखीन एन्जॉय करू शकतो अशा पद्धतीचं वातावरण इकडे निर्माण झालेलं आहे। किती वर्ष झालं या रथयात्रेत सहभागी होतं? मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत पहिल्यांदाच आलो। मी आधी गिरगावच्या शोभायात्रेत जायचो, रथयात्रेत जायचो। मी मागच्या वर्षी कोल्हापुरात होतो, पण मी डोंबिवलीत पहिल्यांदा आलोय आणि इथले लोक खूप कमाल आहेत, खूपच कमाल आहेत, खूप प्रेमळ आहेत। कारण प्रत्येक जण येऊन आवर्जून भेटतंय, कुणी ना कुणी काही ना काहीतरी ऑफर करतं, त्यामुळे खूप मजा येते। TV9 मराठीच्या प्रेक्षकांना कशा शुभेच्छा द्याल? TV9 मराठीच्या प्रेक्षकांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि भारताबाहेरच्या तमाम मराठी प्रेक्षकांना, हिंदू प्रेक्षकांना आपल्या हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आणखी एक TV9 मराठी ही वृत्तवाहिनी DD वरती 68 नंबरच्या चॅनलवर आता फ्री दिसणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही एक आव्हान करा। TV9 मराठी ही वृत्तवाहिनी DD वरती आता फ्री डिशवर दिसणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? TV9 जर आता फ्री दिसणार आहे डिशवरती तर प्लीज सर्वांनी ती जरूर त्या सेवेचा लाभ घ्यायला हवा, कारण फ्री चॅनल आहे आणि आपल्याला चांगल्या बातम्या, मनोरंजनात्मक बातम्या बघायच्याच असतात। सो डेफिनेटली सगळ्यांनी जरूर त्याला सबस्क्राईब करा किंवा तो चॅनल डेफिनेटली घ्या। थँक्यू। कॅमेरामन गणेश रहाटेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।